हॅलो हाय, मी योगिता स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये. तिथे आपण फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईलवरती खूप छान छान असे DIY सांगतो. लास्ट आठवड्यामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं होतं एक 7 डे चॅलेंज, मला वाटतं बऱ्याच जणांनी हे केलेलं आहे, कारण मला सोशल मीडियावरती याचे बरेच छान छान असे कमेंट्स आलेले आहेत. फक्त एकच रिक्वेस्ट आहे, तेच कमेंट तुम्ही यूट्यूबवरती येऊन मला द्या, म्हणजे मला छान अजून वाटेल. तुमचे हे कमेंट्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुमचे जे कमेंट्स मला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती मिळाले आहे सोशल मीडियावरती, ते कमेंट जर तुम्ही मला यूट्यूबवरती पाठवले तर अजून चांगले वाटेल. कारण या चॅनलवरती मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबची जेवढी गरज आहे तेवढीच तुमच्या कमेंटची सुद्धा आहे. जसं लास्ट वीकमध्ये मी तुम्हाला सुंदर चेहरा, तेजस्वी चेहरा कसा होऊ शकतो याच्यासाठी आपण 7 डे चॅलेंज घेतलं होतं, आणि ते बऱ्याच जणांनी सोशल मीडियावरती मला कमेंट करून सांगितलेलं आहे की त्यांना बरंच आवडलं आहे. तसंच या आठवड्यात मी तुमच्यासाठी आणलेलं आहे बॉडी डिटॅन. हो, हे डिटॅन पॅक जे मी बनवलेलं आहे ते तुम्ही अगदी तुमच्या फेसवरतीही यूज करू शकता, तुमच्या हातांवरती, पायावरतीही तुम्ही करू शकता. कारण लास्ट वीकच्या प्रोडक्टमुळे तुमची स्किन ब्राईट झाली होती, तसंच या वीकच्या प्रोडक्टमुळे तुमची जी स्किन आहे त्याच्यावरचं टॅनिंग इतकं छान रिमूव्ह होऊन जाणार आहे की तुम्हाला खूपच छान असा रिझल्ट मिळणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे की आपण आपल्या घरातल्याच इतक्या छान छान प्रोडक्ट वापरत असतो आणि त्याचे उपयोग करून आपण छान असे पॅक तयार करत असतो. यावेळच्या पॅकमध्ये मी अगदी मसूर डाळ, तांदूळ, बदाम, बटाटा आणि कॉफी यांच्या मिश्रणाने बनवलेलं एक पॅक आहे, जो मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याचे इतके छान बेनिफिट्स आहेत. आपण या पॅकमध्ये मसूर डाळ वापरलेली आहे. मसूर डाळमध्ये असे काही गुणधर्म आहेत की ज्याच्यामुळे आपली स्किन ब्राईट होण्यास, ग्लोई होण्यास खूप छान मदत करते. राईसमुळे स्किन अजूनच ब्राईट होण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. तसंच आपले जे डेड स्किन आहे ते रिमूव्ह करण्यासाठी मदत होणार आहे. तसंच याच्यामध्ये वापरलेलं आहे बदाम. बदाममुळे आपल्या स्किनवरती खूप छान असा ग्लो आणि ग्लॉसीनेस राहणार आहे. तसंच मी याच्यामध्ये टाकलेलं आहे कॉफी, ज्याच्यामुळे आपल्या स्किनवरचीच नव्हे तर आपल्या बॉडीवरची सुद्धा डिटॅन रिमूव्ह करण्यासाठी खूप छान अशी मदत होणार आहे. तसंच याच्यामध्ये पोटॅटोही वापरला आहे, बटाटा. बटाट्यामध्ये स्वतःच असं ब्लिचिंग एजंट आहे, ज्याच्यामुळे डिटॅन तर स्किन होतेच, पण स्किन ब्राईटनिंग करण्यासाठीही खूप छान अशी मदत करते. तर आज आपण याच सगळ्या वस्तूंचा वापर करून बनवणार आहोत एक पॅक, एक स्क्रबिंग मास्क आणि क्लिन्झिंग मिल्क. कसं बनवायचं ते सगळं आपण बघणार आहोत याच्या व्हिडिओमध्ये. तर चला जाऊया आणि बघूया. पण त्याआधी प्लीज 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 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला बऱ्याच लोकांचे खूप छान छान असे कमेंट्स येतात की आम्हाला हे आवडलं आहे तुझं प्रोडक्ट, किंवा तू सांगितलेली माहिती खूप छान वाटली. पण हे सगळं मला ते व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरती सांगतात, किंवा स्वतः भेटूनही सांगतात. तर प्लीज तुम्ही मला जर यूट्यूबवरती हे सांगितलं किंवा एक लाईक यूट्यूबवर टाकला तर मला खूप बरं वाटेल आणि माझ्या या चॅनलला ग्रोथ मिळेल, चॅनल इन्क्रीज होण्यासाठी. तर चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. क्लिन्झिंग करण्यासाठी मी वापरलेलं आहे कच्चं दूध आणि थोडंसं मध. याच्यामुळे स्किन खूप छान अशी डीपली क्लीन होते. हे मिश्रण तुम्ही करून घ्या आणि ॲप्लिकेशन करण्यासाठी एका कॉटन बॉलचा वापर करा. तुम्ही जसजसं हे कॉटन बॉलने स्किनवरती रब कराल तसं तुम्हाला कळेल की तुमच्या स्किनवरची डेड स्किन आणि डस्ट तर रिमूव्ह होतेच आहे, पण जे आपण आजकाल मार्केटमधून जे लिपस्टिक्स किंवा काजळ वापरतो ते सुद्धा या क्लिन्झरने खूप छान साफ होऊन जातं. लिपस्टिक वगैरे मेकअप खूप छान याने रिमूव्ह होऊन जातं, तुम्ही बघू शकता. आफ्टर मेकअप तुम्ही हा एक क्लिन्झिंग वापरू शकता मेकअप रिमूव्ह करण्यासाठी. क्लिन्झिंग करताना व्यवस्थित तुम्ही क्लिन्झिंग करून घ्या, ज्याच्याने तुमच्या स्किनवरचे सगळे डस्ट रिमूव्ह होऊन जाईल आणि तुम्ही नेक्स्ट जे स्टेप करणार आहात त्या सर्व स्टेप्स व्यवस्थित होऊन जातील. हे मिल्क व्यवस्थित तुम्ही चोळून घ्या. तुम्ही तुमच्या हातांवरतीही लावू शकता, हातांवरची ही डस्ट रिमूव्ह होऊन जाईल. सेकंड स्टेपमध्ये आपण वापरलेला आहे स्क्रबिंगसाठी 1 चमचा तांदूळ, 1 चमचा मसूर डाळ. मी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि थोडंसं दूध टाकून यांना मी
2-3 तासासाठी भिजत टाकली आहे. भिजत टाकताना त्याच्यात 2 बदामही टाकले आहेत. नंतर 2-3 तासानंतर हे मिश्रण मिक्सर ग्राइंडरमध्ये घ्या, ज्याच्यामध्ये मी अर्धा बटाटा आणि 1 कॉफीचा सॅशे टाकला आहे. हे तुम्ही व्यवस्थित मिश्रण मिक्सरला लावून घ्या. मिक्सरमधून ह्याचा जो ज्यूस निघेल तो तुम्ही गाळणीने फक्त गाळून घ्या, त्याला प्रेस करू नका. गाळणीमधून जो ज्यूस निघणार आहे तो आपण फेस पॅकसाठी यूज करणार आहोत आणि हा जो पल्प आहे ह्याने आपण स्क्रबिंग करणार आहोत. याच्यामध्ये जे बेनिफिट्स उतरलेले आहेत त्याच्यामुळे आपल्या स्किनवरची टॅनिंग खूप छान रिमूव्ह होणार आहे. बटाटा आणि कॉफी आपल्या स्किनवरची टॅनिंग काढण्यासाठी खूप छान मदत करतं. तसंच मसूरची डाळ आणि तांदूळ आपल्या चेहऱ्यावरती ब्राईटनिंग आणि ग्लो आणण्यासाठी मदत करतं. तुमच्या स्किनवरती जिथे जिथे तुम्हाला टॅनिंग वाटत असेल तिकडे तुम्ही थोडा जास्तीचा मसाज करा. या स्क्रबमुळे तिकडचं टॅनिंग खूप छान असं रिमूव्ह होऊन जाणार आहे. मसाज करताना लक्षात घ्या की तुम्हाला कुठे कुठे टॅनिंग आहे. बऱ्याच लोकांना माउथच्या इथे टॅनिंग असतं, कपाळावरती टॅनिंग असतं, काही लोकांची मान काळी असते, तर हातावरती आणि पायावरतीही टॅनिंग आलेलं असतं. तर व्यवस्थित प्रकारे तुम्ही हे मसाज करून घ्या. 10 ते 15 मिनटं छान असा सर्कल मोशनमध्ये तुम्ही मसाज करत राहा. चेहऱ्याचा मसाज झाल्यानंतर तुम्ही हे पॅक तुमच्या पूर्ण हातावरतीही लावून हातालाही 5 ते 10 मिनटं मसाज लावून ठेवून द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा आणि हात वॉश करून घ्या. वॉश करून झाल्यानंतर तुम्हाला याच्यातले फरक नक्की जाणवणार आहे की आपल्या स्किनवरची टॅनिंग कसं रिमूव्ह झालं आहे. 3rd स्टेपमध्ये मी जो ज्यूस घेतला होता त्याच्यामध्येच आपण मुलतानी मिठी टाकली आहे. हा मी मुलतानी मिठीचा स्टोन टाकलेला आहे. तुम्ही जेव्हा मिक्स करून हा फेसवरती लावाल तेव्हा इतकं तुम्हाला स्मूथ असा वाटणार आहे हा पॅक. आणि हा पॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरती खूप छान असा ग्लोसुद्धा येणार आहे. या पॅकमध्ये आपण सर्व जे ब्राईटनिंग एजंट्स आहेत ते सगळे टाकलेलेच आहेत, पण मुलतानी मिठीमुळे अजून आपल्या स्किनवरती छान असा ग्लो येणार आहे. 10 ते 20 मिनिटानंतर मी फेस वॉश केला होता. फेस वॉशनंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचे नाही. बाहेर जाताना नेहमी सनस्क्रीन तुम्ही लावूनच निघायचं. सनस्क्रीन खूप मस्ट आहे. नक्की वापरा आणि नक्की सांगा. पाहिलं ना किती इझी होतं ही सगळी प्रोसेस. याच्यामध्ये मी जे वापरलेलं आहे बटाटा आणि कॉफी, याच्यामुळे आपल्या स्किनवरचे आणि बॉडीवरचे टॅनिंग खूप छान रिमूव्ह होऊन जातं. तसंच तांदूळ आणि जी मसूर डाळ वापरली आहे त्याच्यामुळे आपली स्किन एकदम स्मूथली स्क्रबिंग होऊन जातं स्किनचं आणि स्किन ब्राईट व्हायला मदत होते. लहानपणी आपल्याला आपली आई किंवा आजी याचं ओटण करून तुम्हाला वापरत असेल. प्रत्येक डाळी थोड्या थोड्या घेऊन त्याचं पीठ बनवून आपल्याला ते लहानपणी वापरत होते. कारण लहान मुलांची जी स्किन असते ती खूप जास्त सेन्सिटिव्ह असते आणि त्यांना या प्रोडक्टमुळे काहीही प्रॉब्लेम होत नाही. बेसनचं पीठ किंवा मसूर डाळीचं पीठ याच्यामुळे काहीही प्रॉब्लेम होत नाही. जर लहान बाळांना ते सूट होऊ शकतं तर आपल्या स्किनवरती आरामात सूट होतं. याचे काहीही साईड इफेक्ट्स होणार नाही. तर नक्की करून बघा हा पॅक आणि याचा अभिप्राय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही मला टॉपिकही सजेस्ट करू शकता की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावरती हवा आहे. तसंच प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच जे बेल आयकन आहे तेही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या व्हिडिओचं फर्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू नेक्स्ट टॉपिक घेऊन. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्युटिफुल. बाय.